हॅलो. बोल बाई डाली. मम्मी डॉली नाही डॉली. डॉली माय नेम इज डॉली. डॉली म्हण मला डॉली. डाली डॉली. हा बोल 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 मग काय येतं ते बोल. काय मम्मी तूच माझं नाव ठेवलं आणि तुलाच माझं नाव नाही येत. कसं ग कसं होणार? झालं होते जसं होते तसे बोल. जेवली? मम्मी आय एम कमिंग. काहून व डॉली काय ना कमीन झाली तू? काहून काय केली? कमीन म्हणतो स्वतःले. स्वतःला शिव्या देऊन राहिली. मम्मी मी येत आहे आपल्या घरला येत आहे मी परत. हो ये काही येऊन राहिली. कधी आली काय? कुठं आली? ये ना मग समोर ये ना. फोन काय करतो? मम्मी मी अजून यायची आहे. उद्या येतो. उद्या येते. आय एम कमिंग टुमारो. ये उद्या येता. ये किती वाजता येशील बा? मम्मी मॉर्निंग 11 o'clock. मला नाही समजत तू काय बोलतो तर. चांगली बोल बापा मराठीमध्ये बोल. मम्मी मी 11 वाजता येत आहे. उद्या 11 वाजता. ये मी तयारी करून ठेवतो. 11 वाजता येतो. उशीर नको करजो. नो मम्मी नो. आय एम नॉट लेट. 11 o'clock आय एम कमिंग. हो बाई हो. डाली येऊन राहिली काय? डाली येऊन राहिली काय? हो माय डाली येऊन राहिली. 4 वर्षाच्या बाद येऊन राहिली बापा. पाय ना काही गेली होती शिक्षणासाठी गेली होती बाबा. आता झालं असं तिचं शिक्षण पुरं. आता मग येऊन राहिली. चाल बापा आता तयारीला लागतो. तयारी करतो मस्त. मग हातचं साजरं खाऊ घालतो तिले. हो घाल बापा चांगलं खाऊ घाल. आणि मग काय आता लग्नाचं पाहिजे बापा पोरीच्या. आता लग्न करून टाक उरकून टाक आता. हो पाहिजे ना. आता आली का पाच लागण. आता येऊ तर दे तिले. आता कशी दिसते ना कशी नाही आता माहीत झाली. आता मस्त तयारी करतो. आता सगळं डब्बा भरून ठेवतो आता घरामध्ये. साजरं खाऊ घालायला बरं होईन तिले. ठेव भरून बापा ठेव. जय सगळं भरून ठेव. जाय चालली मी कर तयारी पोरीच्या येवाची. हो बिंदू ललिता काजल. बिंदू ललिता काजल. काहून आते बाई काय झालं आते बाई काय झालं? लागा तयारीला लागा म्हटलं तर. लागा तयारीला. साफसफाई करा. घर साफ करा. ते गोदड्या काय चादरा बेडशीटा पडदे सगळं धुवून टाका. लागा तयारीला लागा पटकन. आता ती घे जणी एकदम मस्त खाजं भातक हे ते लाडू चिवडा सगळं बनवा पटापटा. काहून आते बाई अचानक आली का दिवाळी? नाही हो दिवाळी कायले अचानक येते व पागलवानाचे. मग काय झालं आते बाई? काहून तुम्ही एवढे खुशीत आहे ना का बापा घर साफ कर हे ते? कोण पाहुणे येऊन राहिले का कोणी? माय बिंदू मोठी समजदार समजून जाते. आता पाहुणे म्हणजे आपली डॉली येऊन राहिली. डॉली तुमची ननद. लागा तयारीले पटकन. ननंदीचं स्वागत कराले. हो चांगलं स्वागत कर जा. 3 वहिने आहे. एकटी ननद आहे. चांगलं स्वागत कर जा तिचं. तिले खाऊ पिऊ चांगलं मस्त दटके घाल जा. कधी येऊन राहिले आता डॉली? आजच येऊन राहिले का? आजच नाही उद्या येते. उद्या 11 वाजता येते ते. आत्ताच मला फोन आला होता. फोनवर बोलत होती. उद्या 11 वाजता येतो म्हणे. आणि बिंदू काय तू ननद होते डॉली कायले तिचं नाव नको घेत जाऊ. हो बाई म्हणाचं बाई नाही तर ताई म्हणाचं ताई. नाव नाही घ्यावं लागत नंदीचं. लहान बी असली तरी ताई म्हणाचं ताई. ठीक आहे ना आता ताई म्हणा. मी म्हणलं लहान आहे म्हणून नाव घेतो म्हटलं. लहान बहिणीसारखी आहे मायवाल्या तर म्हणून नाव घेईन म्हटलं. तर तुम्ही ताई म्हणता तर ठीक आहे ना ताई म्हणून. हो चला लागा पटापट तयारीले. एक जण झाडझूड करून घ्या. पुरा धुमसा धामसा पुरा घर चकाचक करा. एक जण पडदे काढा बेडशीटा काढा. आणि कोणी आपलं किचन रूम बी चांगलं साफसफाई पाहिजे तिले. साफसफाईची मोठी आहे ते. हो साफसफाई तिले गंदवाडा बिलकुल आवडत नाही. चांगलं साफसूफ करा घर. दिवाळी असल्यावानी चमकून टाका घर मस्त. लय दिवसाच्या बाद येऊन राहिली माई पोरगी तुमची ननद. तर ननंदीच्या स्वागतामध्ये काही कमी नाही पडली पाहिजे. नाही आता बाई काही कमी पडत नाही. ननंदबाईच्या स्वागतामध्ये चांगलंच स्वागत करतो. आण बरं बिंदू झोरा आण बरं. घेऊन येतो सामान सुमान. ते तूप संपलं काय तर तूप बनवलंच नाही ना काय तर ते तूप गिफ्ट सगळं घेऊन येतो. आण दे बरं झोरा आण दे बरं. आता बाई पाठवून द्या ना येईल. हे घेऊन येतील ना. तुम्ही कायले जाता एवढ्या दूर? एवढा मोठा झोरा घेऊन एवढं मोठं वजन आणणं होईन का तुमच्यानं? येईल पाठवून द्या ना. नाही तर धैर्याच्या बाबाला पाठवून द्या. घेऊन येतील ते. नाही तर मामाजीला सांगून द्या ना. नाही मापोरीले काय आवडते काय नाही मला माहित आहे. हे काहीचं काही घेऊन येतील सडलं. मी जाणतो मापोरीसाठी. दे पटकन आण झोरा. बरं चला ना ते बाई तुम्ही जाण आणून दे तुम्ही झोरा. बापरे बिंदू ते सासूबाईचा तर रंगच बदलला. घरचं तूप संपलं. तूप आणा म्हणलं तर नाही म्हणे. खर्च नाही करत म्हणे. आपल्याला किती सुनावलं ते ना किती सुनावलं. आता पोरगी येऊन राहिली तर बापा झोरा भर काय आणते. आता झोराच आण म्हणते डायरेक्ट. तूप गिफ्ट सारंच आणते म्हणजे पोरीसाठीच आहे काय सुनायसाठी नाही का काही. लय दिवसाच्या बाद येऊन राहिली ना ननदबाई म्हणून सासूबाईला एवढी आनंद झाला. कधीच नाही आल्या काय तर ननदबाई. लग्नातही नाही आल्या ना आमच्यावाल्या. नाही लग्नात नाही तिला फुरसतच नाही.
कोणाच्या लग्नात नाही ना, काही नाही. महालग्नात कुठं आली होती आणि ललिताच्या लग्नात बी नव्हती. 4-5 वर्ष झाले, 5-6 वर्ष झाले त्याचे तिकडेच आहे. अजून नाही आली इकडे. एक वर्षी गेली तर डबल नाही आली. पुरं शिक्षण झाल्याशिवाय आता माहित नाही बाबा, शिक्षण झालं असं पुरं तेव्हा येऊन राहिली ती आता. सगळ्या भावाच्या लग्नामध्ये बी नाही आली. मग अशी कोणती बहीण होय मग हे सख्या भावाच्या लग्नामध्ये नाही आली. जाऊ दे ना, तिला तिचं शिक्षण महत्वाचं होतं. सुनाईचं एवढं स्वागत नसन केलं सासूबाईनं, तेवढं पोरीचं स्वागत करून राहिली सासूबाई. नाही हे आणू का ते आणू, काय आणू ना काय नाही. हो करू दे ना, आता लय वर्षाच्या बाद येऊन राहिली तर कोणी बी माय पोरीचं स्वागत करते, कोणी बी माय आनंदी होते. करू दे. चला लागा बरं कामाले. कोण किचन घेते आणि कोण हॉल घेते. पटपट करा काम. काय नाही तर सासूबाई बोंबलं अजून. तुम्ही केल्याच नाही म्हणून अजून बाजार घेऊन येऊन जाईन झोरा भरून. काय काय आणते तर तुम्ही केल्याच नाही काय म्हणून. घ्या लागा पटपट जा. मले काय करू कडे, मी हलकं हलकं काम करतो कोणतं तरी. हलकं काम द्या मला. कोणतं हलकं काम. झाडझूड करन तर कमरच दुखन आणि बेडशीट पडदे धुईन तर तवा बी कंबर हात बी दुखन, थकून बी जाईन. हलकं काम द्या बिंदुताई मला. हलकं काम करतो मी. हलकं काम. हलकं काम कोणतं करतो तू? हलकं काम खावाचं आहे, फक्त खावाचं. दुसरं हलकं काम कोणतंच नाही आहे. सगळ्या कामात मेहनतच आहे. चला मग, नाही तर मी झाडझूडच करून टाकतो. काजल तू काय करतो? मी हे किचन साफसूफ करून घेतो. भांडे कुंडे मळले मुळले घासून घेतो आणि हे ड्रॉवर वगैरे सगळं पुसून घेतो. बरं, आणि मी ते पडदे बेडशीट आहे ते काढून घेतो. दूध हाय करून वाढू टाकून देतो. एवढे मोठे फळ आई, पूर्ण उन्हाळ्याभर पुरते आता एवढी मोठी फळ. तो बापरे, लयच घेऊन आली ना. अरे हात नको टाकू त्याच्यात मदन. हात काढ. आपल्यासाठी नाही ते, आपल्यासाठी नाही ते फळ. आपल्यासाठी नाही तर मग कोणासाठी आहे? कोणासाठी आणले? गरीब लेकरायले वाटशील काय? गरीब लेकरायले वाटायला आणले काय? नाही रे, गरीब लेकरायले नाही वाटायला आणलं. काय होय समोत आहे एवढं मोठं पुरा भर भरून काय आणलं तू ना एवढं मोठं? कायच्यासाठी आणली एवढं मोठं किराणा? ते ब्रेड, ते किसान जाम ना, ते घी. दिवाळी तर नाही आहे आणि किराणा तर आता 15 दिवस पहिलेच भरला होता. आपलं किराणा दुकान बी भरलो. हे काय घेऊन आली तू आता अजून? पोरीसाठी आणलं म्या. डॉली येऊन राहिली उद्या 11 वाजता. तिच्यासाठी हे सगळं आणलं. तिला काही कमी नाही पडलं पाहिजे. 4-5 वर्षाच्या बाद येऊन राहिली तर मग चांगलं खाऊ पिऊ घालन मी तिला आता मस्त. म्हणून हे सगळं घेऊन आली मी. तूप नव्हतं घरी, तिला तुपाशिवाय पोया चालत नाही म्हणून. आत्याबाई, घरचं तूप संपलं होतं तर आम्ही म्हटलं तूप आणा, तर काय म्हणत होत्या तुम्ही? आता चालवा तसंच. नाही आणत तूप. आणि आता ननदबाई येऊन राहिल्या तर एवढा मोठा तुपाचा डब्बा आणि हे काय मॅगी फॅगी एवढं सारं घेऊन आल्या तुम्ही. ते ननदबाईसाठीच आहे का सगळं? आमच्यासाठी नाही काय? आणि घरच्या पोरासाठी बी नाही काय? तसा हिरच नको करा, सगळ्यासाठीच आहे. मै पोरगी 4-5 वर्षाच्या बाद येऊन राहिली म्हणून, नाही तर सगळ्यासाठीच आहे. आई भेदभाव नाही करत मी लेकराईमध्ये आणि सुनाईमध्ये. कोणातच नाही करत मी भेदभाव. हो झालं का ते साफसफाई केली का बिंदू? झालं का घर चकाचक झालं ना? केलं ना साफसफाई पुरी? हो आत्याबाई झालं पुरं. काजल तर भिडलीच आहे किचनमध्ये, ते करूनच राहिले. आमचं झालं. पडदे बेडशीटा धुतल्या घासल्या आणि ललितानं झाडझूड केली. झालं आमचं सगळं. साफसफाई सर्व झालं. आता सांगा अजून काय करायला लागते? आता हे पहा, हिरव्या थैलीमध्ये रवा मैदा आहे. रवा मैदा बेसन घे आणि मस्त लाडू चिवडा शंकरपाडे बनव बरं. मस्त सेव घेऊ सगळं बनव एकदम डटके. ठीक आहे ना आत्याबाई, बनवतो. आणि तुम्ही मदन मोहन कोणीतरी एक जण गाडी घेऊन जा. इमानानं येते, इमानानं तिथं जा गाडी घेऊन ना. उन्हीचं एवढ्या उन्हीचं एकटी काय माहिती पोरगी. हो मी जाईन माझ्या बहिणीला आणाले, डोलीला आणाले. मी येईन दादा तुझ्या संग. दादा मी बी येईन. हो चालता, पण तिघही भाऊ जाऊ. एकुलती एक आपली बहीण आहे, आपण 3 भाऊ आहे. जाऊ तिला आणाले मस्त. हो पहा, एकुलती एक तुमची ननद आहे तर तिच्या स्वागतामध्ये काही कमी नाही पडली पाहिजे. हो ना आत्याबाई, हो ना, काही स्वागतामध्ये कमी नाही पडत. एकदम मस्त जोरात करतो स्वागत ननदबाईचं. घे बरं बिंदू ललिता, हे घ्या. हे फळं फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे सगळं एका ड्रॉवरमध्ये मस्त रचून ठेवून द्या. हे सगळं हे ब्रेड बिस्किट मॅगी. नाश्त्यामध्ये दिले मॅगी पाहिजे, चाऊमिन पाहिजे आणि पराठे पाहिजे. हे ब्रेड बिस्किट हे तर चहामध्ये खाईन ते. हे ठेवून द्या बरं सगळं रचून. हो आत्याबाई आणा, ठेवतो सगळं व्यवस्थित. हो मापोरीलेच चार जा, तुम्ही नको खा जा, नाही तर बस तुम्हीच खान. नाही आत्याबाई आम्ही नाही खात. तुमच्या पोरीले ननदबाईलेच चारतो सगळं ठुसू. हा थकलेवाणी लागते बाबा. पुरं किचनचं एकटी काम करणं किती भार पडला मावर एकटीवर. आत्ता झालं बाबा, तरी थोडं बाकीच आहे. ते एवढं केळं खाऊन घेतो आणि अजून लागतो बाबा कामाले. थोडे फर्स गेस पुसून टाकतो. झालं मग. पोटात थोडंसं गेलं का बरं वाटते अजून काम करायला.
तर भाजी पोळी खायपर्यंत टाईम होईल. म्हणून आता हे एक केळं खाऊन घेतो फटकन. काजल, हो हो आई, झालंच आहे पुरा स्वयंपाक घर साफसफाई, फक्त फर्श पोचायचं राहिलं. झालंच आहे. थकली आता थोडासा एक केळं खाऊन घेतो म्हणतो. खाऊन खाऊ राहिली तू नको खाऊ ना. आपल्यासाठी नाही ना ते केळं, आपल्यासाठी नाही आहे ते. मग कोणासाठी आहे आई? तुम्ही आणून ठेवले फ्रीजवर बिंदुताईनं, तर म्हटलं एक खाऊन घेतो. कोणासाठी आणून ठेवले तर? मा पोरं डॉलीसाठी आणले ना. हो बाई, डॉलीसाठी आणले ना काजल. तू कायले खाऊन राहिली? आता एवढ्या दिवसाच्या बाद येऊन राहिली, ते उद्या येऊन राहिली. तूच खाऊन घेशील का पुरेचे पुरे? राहू दे ना मा पोरीसाठी, राहू दे ना. ते खाईन ना. तिले तिन्ही टाईम तिला केळं लागते, सकाळी दुपारी संध्याकाळी केळं खाते ते. मला नाही माहित होतं आत्याबाई का ताईसाठी आणले म्हणून. मला वाटलं का सर्वांसाठीच आहे बा घरामध्ये, तर म्हणून एक थकली होती तर एक, भूक लागली होती तर एक खाऊन घेतो म्हटलं होतं. खाऊन घ्या आता, एक गोष्ट केली तर एक खाऊन घ्या. आता खाजू नको, काहीच नको खाजू त्याच्यातलं. हो ते बिस्किट भुसकुट खाजू नको. मग ते डॉलीसाठी आणले. हां हो आई, ठीक आहे, नाही खात आता. बापा बरीच आहे सासूबाई, तो एक केळ खाल्लं तर एवढी बोलली बापा. बापा काजल, कायच्यासाठी कल्ला करून राहिली होती सासूबाई? बिंदुताई, मी केळ खाऊन राहिली म्हणून सासूबाई म्हणल्या. ताईसाठी आणले म्हणते, तू खाऊन खातं म्हणते, अशा म्हणत होत्या. खाऊ नको बापा काजल, काही नको खाऊ. मला सांगायची आठवण नाही राहिली तुला खाजू नको म्हणून. आणून ना मी ठेवून दिली इथं. खाजू नको, काही नको खाजू. डालीसाठी त्याच्या पोरीसाठी आणले त्यानं, आपल्यासाठी नाही आणले. सुनाईसाठी नाही आहे काही. म्हणजे काय सुना कामच करत राहील, पोरीसाठीच आहे का सगळं? सुनासाठी काही नाही का बिंदुताई? असं कसं? हे सासूबाईचं वागणं मला पटलं नाही. एक केळ खाल्लं तर काय होते? काय एवढं सगळं आणून ठेवलं, एवढं सगळं ते ननदबाईच खाईन का आता? हो चारू ना तिले, ठुसू चारू. ननदबाईले किती खाते ते तर माहीतच पडते. हो लयच करून राहिल्या सासूबाई. माई पोरगी येते. आता एवढ्या दिवसाचा आपण होतो, आता पोरगी येऊन राहिली तर बापा आता पोरगीच होईन आता सासूबाईले. पाहू ना किती होते पोरगी तर. हात नको लावा बापा, कोणीच हात नको लावा. काय आणलं ते त्या ननदबाईलेच खाऊ द्या, हात नको लावा. आणि ललिता, ते तूप गिफ्ट टाकजो नको सकाळी आपल्या पोयामध्ये. नाही तर बस अजून सासूबाई बोंबलं, तूप कायले टाकलं, मा पोरीसाठी आणलं. हो नाही टाकत बापा, मी तशाच पोया करन, पण तूप नाही टाकत. आणि हे पाय काजल, आता फेकजो नको ते पाय. तुला सांगून ठेवली मी ना, ते दुधाची साय मी जमा करून राहिली. आता फेकजो नको, आता सांगून देतो तुला. हो ना ललिता ताई, आता नाही फेकन मी, माहीत पडलं मला. चला आता उद्या येते ननदबाई, आणि काय करते उद्या ननदबाई येऊन, आणि आमची सासूबाई काय करते आणि आम्ही काय करतो उद्या पाहू. आता उद्या येते ननदबाई. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला उद्याच पाहू आता ननदबाई आल्यावर.